इयोब अध्याय 26। मग इयोबाने प्रत्युत्तर केले, तू निर्बळास केवढेसे सहाय्य केले, शक्तिहीन बाहूंना तू कितीसा आधार दिला, बुद्धिहीनास कशी काय मसलत दिली, तू कितीसे मोठे ज्ञान प्रगट केले, तू कोणापुढे हे शब्द बोललास, कोणाचे मनोगत तुझ्या तोंडून निघाले, मृतांची प्रेते जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत, देवापुढे अधोलोक उघडा आहे, विनाशस्थान आच्छादित नाही, त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरिले आहे, त्याने पृथ्वी निराधार टांगिली आहे, तो पाणी मेघमंडळात कोंडून ठेवितो, मेघ त्याच्या भाराने भंग पावत नाहीत, तो आपल्या सिंहासनापुढे आपले मेघ पसरून ते झाकून टाकितो, प्रकाश व अंधकार यामधील हद्दीशी त्याने जलनिधीची सीमा भिडविली आहे, त्याच्या धाकाने गगनस्तंभ थरथर कापतात व भयचकित होतात, तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवितो, तो आपल्या बुद्धिबलाने रहाब छिन्नभिन्न करीतो, त्याच्या निश्वासाने आकाशाची शोभा प्रगट होते, त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधिला आहे, पहा, ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत, त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते, पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?